नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी एक मुंबईची कोणती गोष्ट सांगत होतास ती कोणती? भांडूप भांडूपमधली. ओके. भांडूप पाईपलाईन. आता हायवेवरनं जातोय, भांडूप पाईपलाईन पूर्ण सुमसान एरिया आहे. तिथे एका वेश्येचं आहे भूत. जे माहिती आहे ना, त्या एरियामध्ये जास्त अशा उभ्या असतात, ज्या झाडामध्ये जाऊन वगैरे हे करतात. बरं. झाडाझुडपात जातात कस्टमर्स असतील तर. एक असंच झालेलं होतं, त्या बाईला घेऊन गेलेले होते झाडामध्ये, 2 जण होते. त्यांनी रेप केला तिच्यावरती. आता रेप केला की अजून काय केलं ते माहिती नाही, पण असं ऐकण्यात आलेलं आहे की रेप केला आणि तिला तिथेच मारून फेकून दिलं. तिची आत्मा दिसते 12 ते 2 वाजेपर्यंत, नंतर गायब होते ती. कारण की तिचा तो टायमिंगच होता, ती त्याच टायमाला यायची, 2च्या नंतर ती निघून जायची तिकडनं. तेवढ्याच टाईममध्ये ती दिसते. ती दिसल्यावरती गाडी थांबवली, गाडीमध्ये ती येऊन बसली, गाडी पुढे ठोकणार. ॲक्सिडेंट कन्फर्म ती बसल्यावरती. ही एक आहे तिची गोष्ट. अजून एक सायन हॉस्पिटल. अच्छा, तिथे काय? तिथे एक म्हातारा माणूस रस्त्याच्या मध्ये बसलेला दिसतो. ओके. लोकांना. हां, कुठून माहिती आहे काय? 60 फीट रोडवरनं आपण येतो धारावीमधनं, सायन्स सर्कलच्या इथे. सायन्स सर्कल नाही, सायन हॉस्पिटलच्या इथे. तिथे जो सर्कल आहे ना, त्या सर्कलच्या आधीच ब्रिज उतरतानाच तो माणूस बसलेला असतो. आता तू भर ब्रिज उतरताना गाड्या स्पीडमध्ये असतात, तू मध्येच ब्रेक मारलास तर पाठून तुला ठोकणार कोणतरी. या गोष्टी झाल्यात तिथे. आणि त्यासाठीच तो असतो की असतो, कारण की त्याला पण एका गाडीनेच उडवलेलं आहे. शिवडीचा 4 रस्ता. तिथे एक लहान मुलाचा भूत आहे. काही करत नाही तो लहान मूल कोणाला. असतो तिथे, आपल्याला दिसला, ज्याला कोणाला दिसतो ना त्याच्याबरोबर फक्त हसून असतो आणि मग निघून जातो तो. त्याचा सीन भयानक होता ॲक्च्युली. का आलेलं? बाईकवरनं चाललेले होते, त्याचे पप्पा होते आणि तो बसलेला पाठीमागे. स्पीड ब्रेकर आहे तिथे रस्त्यामध्ये, जो दिसून येत नाही लगेच. तर स्पीडमध्ये होते, स्पीडमध्ये आले आणि तो उडाला तसं पाठी पडला तो. पाठून आला स्पीडमध्ये ट्रक त्याला उडवून घेऊन गेला. ही रात्रीचीच गोष्ट होती, जवळपास 9-9:30च्या दरम्यान. त्या मुलाचा म्हणजे पूर्ण चपटा झालेला होता, तो पूर्ण दाबला गेलेला होता त्याची बॉडी. बापरे. असेल तरी पण तो 10-12 वर्षाचा. तिकडे त्याचं आहे ना ते भूत दिसून येतं, पण ते काय करत नाही कोणाला. छान आहे, मस्त आहे. अशी पण भूतं असतात जी नाही करत कोणाला काही. ते फक्त त्यांचा प्रेझेन्स तिकडे आहे ना ते दाखवून देतात की आम्ही आहोत इथे, ही आमची जागा आहे, इथे येऊ नका तुम्ही, इथे थांबू नका तुम्ही. काही भूतं अशी असतात. काही भूतं असतात ना जी तुला पाडणार, तुला ढकलणार, तुझे कपडे नाही खेचणार, केस नाही खेचणार कधी. हां, पण तू त्यांच्या जागेत जोपर्यंत आहेस ना, तुला ढकलणार, तुला इजा पोचवणार, तुझं रक्त काढणार. त्यांचं एक असतं भूतांचं. रक्त निघालं ना की मग रक्त आहे ना, तू बघशील ना तर थोडं असं घासलेलं असतं, जसं तू पुसलं आहेस असं असतं, पण ते तू पुसत नाहीस कधी. ते त्यांच्या जिभेने चाटून घेऊन जातं. आणि एकदा काही तुझं रक्त त्यांच्या तोंडाला लागलं ना, मग त्या तुझ्या पाठीच राहणार. ही एक आहे. हे पण मी एका ब्लॅक मॅजिकच्याच बुकमध्ये वाचलेलं आहे. मी बुक रीड केलेली आहे. खतरनाक आहे ह्या गोष्टी खूप. पण अजून जर काय आपण भूताच्या आपण हे करतोय तर गोवंडी स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर 1, एक म्हातारी बाई दिसते. जी दिसली तुला, पाणी मागणार. पहिला पाणी दिलंस, मग नंतर तुझ्याकडे तंबाखू आणि चुना मागते, जो द्यायचा नसतो. चुना दिलास तर तिची पॉवर वाढणार. चुन्याने? चुन्याने पॉवर वाढते. बरं. ती तुला सांगते कुठे मिळणार रात्रीच्या वेळेला.
तंबाखू चुना तुला कुठे मिळेल, तू आणून दिलास ना तो, ती घेऊन जाणार तुला. असं एकाचं झालेलं होतं, एक काका होते, त्यांचं झालेलं होतं तिथे. तंबाखू आणि चुना मागला आणि जे होतं त्यांच्याकडे त्यांनी आधी नाही सांगलं. ते बोलते तुमच्या खिशात तर आहे दिसतंय. आता त्यांनी शॉर्ट्स घातली आहे खाकी कलरची, त्याच्या खिशामध्ये तिला ट्रान्सपरन्सी कशी काही दिसली. त्याला तिथे डाऊट आला त्या अंकलला. तर त्यांनी तंबाखू दिला तिच्या हातामध्ये, चुना देताना त्यांनी ब्लेड काढला आणि ब्लेड बोटावरती फिरवून रक्त टाकलं त्याच्यावरती. जसं रक्त पडलं तशी गायब. का असं? सुकलेली पानं आणि रक्त हे त्यांच्यासाठी खतरनाक असतं, कारण की रक्तामध्ये हीट असते आणि सुकलेल्या पानांना हीट मिळाली की ते पेट घेतात. हे त्यांच्यासाठी खतरनाक असतं. बापरे. ती बाई साधारण किती वर्षाची असेल? म्हातारी. 60, 70, 80? हां. बापरे. बाथरूममध्ये तिकडच्या अटॅक येऊन मेलेली होती ती. अच्छा, ते पब्लिक वॉशरूम असतात, टॉयलेट असतात तिथे. आणि अटॅक पण ह्याच्यामुळे आलेला होता की बाथरूम बंद केलेला होता कोणीतरी. तो मुद्दाम केलेला होता की टाईम झाल्याच्या नंतर तो बंद व्हायचा. अच्छा, बाहेरून कोणीतरी लॉक केलेलं आणि लॉक ती आत केलेलं, होती. ती आत होती, घाबरली, त्याच्यामुळे अटॅक आला आणि मेली. इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ती तिथेच असते. बापरे. जसं आता माहीम आणि बँड्रा स्टेशनच्या मध्ये पण आहेत, तिथे तर खूप असतात ते ह्या तिकडे सगळ्या काय केसेस. स्टोरी, त्यांची बॅक स्टोरी काय? गर्दुल्ले वगैरे असतात, चर्सी वगैरे, हे रात्रीच्या वेळेला वगैरे पियायला बसतात तिथे. आता नशेमध्ये त्यांना थोडी समज ना कुठून ट्रेन येते काय येते. त्यांना म्युझिक म्हणजे आता त्या नशेमध्ये लोक असतील ना, तर त्यांचं कसं असतं, त्यांना समजून येत नाही आपण काय करतोय, आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, कोण येतं आहे कोण जातं आहे, काहीच नाही माहिती. त्यांना एकच माहिती आहे, आपल्याला अजून पाहिजे, अजून आपल्याला पैसा आणायचा आहे. त्या नादामध्ये ते रेल्वे ट्रॅक वगैरे उखडायला निघतात. ते मग पॉवरफुल माणसं होतात ना. मग आता नशा झाल्यावर ते माणूस कोणताही माणूस मोठा माणूस होतो. मग नशेच्या नादामध्ये जातात ट्रॅक वगैरे उचलायला, पाठवून ट्रेन येते घेऊन जाते त्यांना, उडवून जाते. त्यांची भूत आहेत तिकडे. ती भटकत आहे तिथे अजून. तू आता कधी रात्रीची लास्ट लोकल चर्चगेटवर सुटणारी बोरिवली लास्ट लोकल तू पकडलीस ना, त्या खाडीच्यावर आलास ना, बँड्रा खाडीच्यावर, आणि दरवाज्यावरती उभा असेल कोणत्याही दरवाज्यावर, तुला असं वाटणार तुझा पाय कोणतरी खेचतोय. बापरे. लास्ट लोकलला काय काय टायमिंग असतं तिथं? दोघांचा जीव गेलेला आहे तिथे, म्हणजे 12ची लोकल आहे ती. दोघांचा जीव गेलेला आहे, दोघेही मित्र. एकाचा पाय घसरला म्हणून त्यांनी दुसऱ्याच्या पायाला धरला, त्याचा हात सटकला, दोघेही आतमध्ये आत गेले दोघे खाडीमध्ये. ते येतात तिथे रात्री लोकांना त्रास. ट्रेन थांबलेली होती ती, हम्म. ट्रेन थांबलेली, सिग्नल लागलेला, ट्रेन थांबली आणि हे लोक पडतायत. मस्तीमुळे जे असतात ना स्टंट करत, तेच होतं. आता असं प्रत्येक स्टेशनवरती आहे, प्रत्येक स्टेशनवरती आपल्या लोकलमध्ये पण आहेत, स्टेशनवरती पण आहेत. पनवेल लोकल CSTला जाणारी, त्याच्यात आहे लास्ट लोकल. बाई असते एक बुरखा घातलेली, दरवाज्यावरती उभी असते, वाशीला चढते ती, दरवाज्यावरच थांबते, हलत नाही तिकडनं जरा पण, आणि उतरते म्हणजे उतरत नाही, गायब होते. चुनाभट्टी आणि GTB नगरच्या मध्ये ती गायब होते. बुरखा घालून असते. तिच्या मागे काय स्टोरी होती? जीव दिलेला आहे. अच्छा, सुसाईड. हां, रिलेशनशिपमध्ये धोका आणि जीव दिलेला आहे तिचं. ती दिसते, काय करत नाही लोकांना, फक्त ती अशी असते, म्हणजे ती प्रेझेन्स दाखवते की मी आहे म्हणून तुम्ही एकटे नाही आहेत. पण बाई डेंजर स्टोरी आहे. जी पहिली स्टोरी सांगितली ना, ती पण खूप खतरनाक होती, जी तुझ्याबरोबर झालेलं.
मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.